बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानचं प्रबोधन माध्यम, एक लहानचं यूट्यूब प्रबोधन माध्यम. तुम्ही सर्व शिवसैनिकांनी, लाखो शिवसैनिकांनी सबस्क्राईब जरूर ठेवा. जर कोणी याला सबस्क्राईब केलं नसेल तर आता ताबडतोब करा, कारण याद्वारेच आपण जोडले जातो. याद्वारेच मला माझे विचार तुमच्यापर्यंत घेऊन येतात. एक प्रबोधनाचं हे माध्यम आहे. हे सर्व शिवसैनिकांपर्यंतही तुम्ही पोहोचवा, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे. शिवसेना एक वादळ हे प्रत्येक शिवसैनिकाच्या घराघरात पोहोचलं पाहिजे, कारण त्याद्वारे आपण ह्या सर्व गद्दारांच्या प्रश्नांना, या कमळीच्या प्रश्नांना आणि शिवसेनेवर येणाऱ्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न रोज करत असतो. हा एक विडा उचललाय आपण आपल्या शिवसेनेला पुन्हा नावारूपाला घेऊन येण्यासाठी आणि आपल्या शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तख्तावर बसवण्याचा हा एक विडा उचललाय. हा एक संकल्प केलाय. लाखो शिवसैनिकांनी हा एक संकल्प केलाय आणि शिवसेना एक वादळच्या माध्यमातून आपण एक उत्तुंग भरारी घेत आहोत. मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून आणि आनंदाने सांगावीशी वाटते की उद्या अनिश गाढवेच्या शिवसेना एक वादळवर नेमका कुणाचा समाचार घेतला जाणार आहे, नेमका कुणाचा नंबर लागणार आहे, याची देखील बऱ्याच आमदारांना उत्सुकता असते की माझा नंबर तर लागत नाहीये ना, किंवा माझ्यावर तर काही बोललं जात नाहीये ना. ह्या देखील गोष्टीची दखल घेतली जाते ह्या आमदारांकडनं, काही गद्दारांकडनं, विशेषतः कमळीच्या काही बाजार बुणग्यांकडनं. हे तुमचं माझं यश आहे, कारण आपण जे बोलतो त्याच्यात तथ्य असतं, त्याच्यात कुठले फॅक्ट्स असतात आणि त्या गोष्टी घडताना दिसतात. त्यामुळे या सगळ्यांकडनं याची दखल घेतली जाते आणि हे वादळ आमच्यावर घोंगावू नये याची हे लोक काळजी करत असतात. पण आपण शिवसेना एक वादळच्या माध्यमातून आजतागायत कुणालाही बक्षलं नाही, कुणालाही सोडलेलं नाही. मी मागेच राज ठाकरेंविषयी बोललो होतो. शिवसैनिकांना तुम्हाला आठवायला हवं, बऱ्याच शिवसैनिकांनी ज्यावेळेस हा शरद पवारांच्या बाबतीतला प्रकार घडला, बऱ्याच शिवसैनिकांनी सांगितलं की आता तरी दोन भावांनी एकत्र यायला हवं किंवा हा प्रयत्न व्हायला हवा. माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं. पक्षाचं अधिकृत मत नव्हतं सांगितलं, पण मी माझं वैयक्तिक मत नक्की सांगितलं होतं की हे कशा प्रकारे शिवसेनेला अंगलट येऊ शकतं, हा कशा प्रकारे शिवसेनेच्या विरोधातला डाव असू शकतो, हे मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं. आजही मी त्या मतावर ठाम आहे आणि तीच गोष्ट नेमकी 2च दिवसात घडताना आपल्याला दिसली. राज ठाकरे सांगतील मी टाळी द्यायचा प्रयत्न केला, ह्यांनी टाळी घेतली नाही वगैरे, आणि पुन्हा शिवसेनेच्या त्याच म्हणजे शिवसेनेला पुन्हा गोत्यात आणायची कामं ही राज ठाकरेंकडे अगदी रोज घडत असतात. अगदी 2च दिवसानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदेबरोबर दिसण्यात आले. तुम्ही सर्वांनी पाहिले ते. हे सारं काही ठरवून चाललं आहे शिवसैनिकांना. हा सारा काही एक मोहजाळ आहे, मायाजाळ बनवलं जात आहे. त्यात तुम्ही आम्ही फसलो गेलो नाही पाहिजे. आपल्या मनात लगेचच त्या इमोशन्स जाग्या होतात, त्या भावना जाग्या होतात की नाही असं झालं पाहिजे, दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत. पण एका भावाने कुठल्या टोकापर्यंत पक्षप्रमुखांचा किंवा शिवसेनेचा किंवा शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना कितपत जवळ केलं गेलं होतं हे मी तुम्हाला त्याही वेळेस सांगितलं. आणि ह्या गोष्टी कुठल्या क्षमतेपर्यंत शक्य नाही आहेत हेही तुम्हाला सांगितलं. विशेषतः त्यांचे 2-3 टगे ते गजानन काळे, संदीप देशपांडे यांनी कुठल्या थराला जाऊन टीका केली पक्षप्रमुखांवर. त्यामुळे आपण हे जे काही मांडत असतो शिवसेना एक वादळवर, या गोष्टी खऱ्या ठरताना दिसतात. अगदी असंच तुम्हाला कालचं एक उदाहरण देतो. काल देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीमध्ये जी सभा घेतली, ह्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे महाराष्ट्रातल्या ह्या साऱ्या सारीपाठाला उद्धव साहेब ठाकरे हे जबाबदार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. पुरेपूर अतोनात प्रयत्न केला त्यांनी, कारण हे सारं प्रकरण आता भाजपावर, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेकताना दिसतंय. महाराष्ट्राचा राजकारणाचा केलेला कुंटण खाण्याचे जबाबदार ही संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसांना पकडते. हे काही वेगळं सांगायला नको कुणालाच. आणि ह्याचे करते करविते जनक वगैरे सारं काही देवेंद्र फडणवीस आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अगदी 4 ते 5 दिवसांपूर्वी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी पोहरादेवीमध्ये ज्या सभेच्या दरम्यान पोहरादेवीची जी शपथ घेतली की मी देवीची ही शपथ घेऊन सांगतो, असा शब्द दिला गेला होता. ज्यावेळेस माणूस देवाची शपथ घेतो ना आणि देवासमोर उभा राहून घेतो ना, माणूस खोटं बोलू शकत नाही.
देवासमोर उभं राहून जेव्हा शपथ घेतली की मी पोहरा देवीची ही शपथ घेऊन सांगतो, मला अमित शहानी शब्द दिला होता. आणि ती गोष्ट यांना इतकी झोंबली म्हणण्यापेक्षा ती घाबरलेत. भारतीय जनता पक्ष घाबरलाय की आज पोहरा देवी समोरही उभं राहून, कारण बघा शिवतीर्थावर मेळाव्यात असतानाही त्यांनी शपथ घेतली होती स्वर्गीय बाळासाहेबांची, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती, मासाहेबांची घेतली होती, त्यानंतर छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि त्या दिवशी पोहरा देवीची शपथ घेऊन सांगितलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आता त्याला वाटू लागलंय की ह्या अशा प्रकारच्या शब्दांमध्ये जर आम्ही अडकलो तर आम्हाला नक्की याचा मोठा फटका सहन करावा लागणार. कारण त्यांना माहिती आहे त्यांनी काय कांड केलाय, त्यांच्या मनात ते सगळं आहे, त्यांना कळतंय की आम्ही हे सारं करण्याचे जनक आम्ही आहोत. पण मग ह्या सगळ्या अनैतिक झालेल्या गोष्टींना हे सगळं काही जे घडवून आणलंय त्याला नैतिकतेची चौकट घालायची, एक चौकट अशी बनवायची आणि नैतिकतेमध्ये बसवायचा प्रयत्न करायचा. आणि हे कुणावर उलटवायचं तर उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर उलटवायचं. त्यांनी काय प्रयत्न केला, त्यांनी असं सांगितलं की हे जे काही घडलं त्याच्यानंतर निवडणुकांनंतर कसे उद्धव साहेब ठाकरे राष्ट्रवादी बरोबर गेले किंवा काँग्रेस बरोबर गेले आणि आम्ही कसे बरोबर होतो, जनतेचा मॅन्डेट नेमका कुणाला होता, ह्या गोष्टी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. मी अगदी त्याच्यावरच तुम्हाला मागेच एक उत्तर दिले. मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती शिवसैनिकांना, तुम्हाला आठवत असेल. अगदी त्या चर्चेनंतरच ज्यावेळेस शिवसेना भाजपची पुन्हा 2019 मध्ये युती झाली, त्या चर्चेनंतरच लागलीच यांनी पत्रकार परिषद घेतली होती देवेंद्र फडणवीस यांनी, बाजूला अमित शहा देखील होते. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस, सगळ्यांना जगजाहीर आहे, त्या पत्रकार परिषदा ऑनलाईन आहे, तुम्ही पहा. आफ्टर 2019 त्या समेट झाली तो सगळ्यांमध्ये, शिवसेना आणि भाजपमध्ये. सत्तेचं पदांचं समान वाटप होईल, मित्रपक्षांच्या जागा सोडल्यानंतर ज्या काही मित्रपक्षांच्या जागा सुटतील मग विधानसभेच्या जागा अर्ध्या लढवल्या जातील. म्हणजे 288 पैकी समजा 88 मित्रपक्षाला सोडल्या, उरलेल्या 200 पैकी 100 भाजप, 100 शिवसेना लढेल, हे ठरलंय. त्यानंतर लोकसभेला 23 जागा कोण लढणार, शिवसेना किती जागा लढणार, 25 जागा भाजप लढणार होता आणि 23 जागा शिवसेना लढणार होती. हे सगळं ठरलं, हे सगळं सांगितलं गेलं. त्यात तो महत्वाचा शब्द आहे पदांचा आणि सत्तेचं समसमान वाटप. मग हा शब्द देवेंद्र फडणवीस नक्की काय होता जो तुम्ही तुमच्या तोंडाने बोललात, पद 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 पदांचं समसमान वाटप. हे पद 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 हे पद नक्की काय असतं, म्हणजे काय, कुठलं पद, मुख्यमंत्री हे पद नाही का, मुख्यमंत्री ह्या पदाचा त्यात समावेश मग का नाही, मुख्यमंत्री काही वेगळा असतो का. बरं मला सांगा, सगळ्याचे जनक जर उद्धव साहेब ठाकरे असतील असं आपण मानलं, चला सगळ्याचे जनक उद्धव साहेब ठाकरे मानलं, त्यानंतर फक्त मी पुन्हा येईल ही एक गोष्ट सिद्ध करून दाखवण्यासाठी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा कुंटणखाना करून टाकायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलात, देवेंद्र फडणवीस. फक्त मी पुन्हा येईल हा शब्द खरा करून दाखवण्यासाठी 2-2 प्रादेशिक पक्ष संपवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलात, देवेंद्र फडणवीस. फक्त मी पुन्हा येईल हेच फक्त एवढं सिद्ध करून दाखवण्यासाठी एकाच माणसाला 3-3 वेळा उपमुख्यमंत्री बनवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, देवेंद्र फडणवीस. बरं हे सारं केल्यानंतर देखील तुम्हाला ते मुख्यमंत्री पद काही शेवटपर्यंत मिळालं नाही साहेब. तुम्ही उपमुख्यमंत्री राहिलात, तुमच्याबरोबर अजून एक उपमुख्यमंत्री, आता उप कोण किंवा तुम्ही उप आहेत हेच मला माहीत नाही. बरं ज्याला बुजगावणं म्हणून तिथे बसवून ठेवलाय नामधारी प्रमुख, त्याची तर पार तुम्ही गोचीच करून टाकली साहेब. तो ना घरचा राहिला ना घाटचा राहिला आमचे साहेब. बरं ह्या सगळ्या प्रकारातून या महाराष्ट्राला काय मिळालं तर आम्हाला तेही कळत नाहीये काय मिळालं नेमकं. रोज सकाळी आम्ही उठलो की आम्हाला नवीन काहीतरी दिसत असतं. बरं रोज सकाळी उठल्यानंतर तो नितेश राणे वगैरे दिसतो, ह्या गोष्टीवर शिवसैनिकांना जाऊ नका. हे जे बोल घेवढं पोपट बसवलंय ना, हे भाजपाची रोज सकाळी तासत असतं. खरं पाहायला गेलं तर हे शिवसेनेची तुमची आमची काही तासत नसतं. हे भाजपची अब्रू रोज सकाळी वेशीवर टांगत असतं. यांची खानदानी ती आदत आहे किंवा ती एक सवय आहे, खानदानी सवय यांची. यांच्या अख्ख्या परिवारात सकटे भाजपची अब्रू वेशीवर टांगत असतात की सांगतात भाजपमध्ये अशा प्रकारची घाणेरडी लोक आहेत ते. हे राणे आणि फॅमिली, ही राणे आणि फॅमिली, खरं सांगू तुम्हाला यांचा उद्देश काय किंवा ह्यांना रोज सकाळी का असं सोडलं जातं अंगावर. पिसाळलेत, बरे हे पिसाळलेले आहेत, उत्तम दर्जाचे उत्तम जातीचे पिसाळलेले आहेत. हे काय करतात माहितीये, यांचा एकच उद्देश आहे आणि ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला बारकाईने लक्षात घ्या. मला काय सांगायचं ह्या गोष्टीतनं, यांचा एकमेव उद्देश हा आहे की जो शिवसैनिकांचा जो
स्वाभिमान म्हणता येईल किंवा इंग्लिशमध्ये त्याला मोरॅल म्हणतात, काय असेल तो जो आत्मविश्वास असतो, शिवसैनिकांचा जो आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास कुठेतरी खच्ची करायचा. कारण एक गोष्ट तुम्हाला शिवसैनिकांनो कायम लक्षात ठेवायला हवी, एवढा सारा प्रकार घडल्यानंतर देखील भारतीय जनता पक्षाला फक्त शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे अजूनही का आठवतात? या सगळ्याचं एकमेव कारण आहे कारण आजही शिवसेनेच्या फुटीनंतर देखील एकनाथ शिंदेसोबत एवढे आमदार, खासदार, नगरसेवक, काय तो सत्तेचं सगळे जे काय घेतले संविधानिक पदावरचे, ते बाहेर घेतल्यानंतर देखील शिवसेना अगदी जागेवर आहे, एक संघ आहे, शिवसेना हल्ली नाही. मग एवढा सगळा कुटील कारस्थान केल्यानंतर देखील एकनाथ शिंदेचा काहीच प्रभाव पडताना दिसत नाहीये. शिवसेना जागेवर आहे, कार्यकर्ता कुठे हल्ला नाही. मग ह्यांना तेव्हा कळायला लागलं की शिवसेना हा इतर पक्षांसारखा पक्ष नाही, याची बांधणी काहीशी वेगळी आहे. काही वेळा बघा, इंग्रज असतील किंवा मुघल असतील किंवा हे जे असतील दक्षिणेतले आदिलशाह वगैरे, यांनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यावेळेस काही स्वाऱ्या केल्या, तेव्हा त्यांना काही गड किल्ल्यांच्या बाबतीत वेगळे अनुभव आले की इतर गड किल्ल्यांना जिंकताना कदाचित त्यांनी वेगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या होत्या. पण काही गड असे होते, विशेषतः दुर्गेश्वर, रायगड, ह्या अशा किल्ल्यांना, रायगडाचं तुम्ही हे पाहिलं का, एक वैशिष्ट्य आहे, रायगड हा कुणालाच कनेक्टेड नाहीये कुठल्याही. ती सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे रायगडासाठी, त्या पर्वतरांगेत रायगडाचा हा जो पर्वत आहे किंवा जो हे आहे ते एकटा आहे. तो म्हणजे कुठल्याही डोंगरावरून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला जायचंय तर खालून, मागून, पुढून, पण तुम्ही कुठल्याही डोंगराशी तो कनेक्टेड नाहीये. तो एकटा पर्वत आहे. म्हणजे प्रत्येक पर्वताची, प्रत्येक किल्ल्याची महाराजांनी कशी एक खासियत केली होती. किंवा रायगडाला जिंकण्यासाठी तशाच प्रकारच्या क्लुप्त्या तुम्ही वापरू शकत नाही जे इतर किल्ल्यांसाठी वापरतात. तसंच मला इथे म्हणायचं आहे, शिवसेना ही काही इतर पक्षांसारखी नाहीये. हे जेव्हा ह्यांना कळालं की शिवसेना हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब सहजासहजी फुटू शकत नाही, कारण हे कुटुंबच आदेश पाळतो तो फक्त मातोश्रीचा किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा किंवा बाळासाहेबांचा म्हणता येईल, ठाकरे फॅमिलीचा, ठाकरे परिवाराचा. शिवसेना हे कुटुंब आहे आणि तो जो आदेश देतील तो शेवटी अंतिम असतो. हे त्यांना नंतर कळून चुकलं. मग एवढं सारं केल्यानंतर सुद्धा आजही यांचे प्रमुख विरोधक, प्रमुख शत्रू म्हणून उद्धव साहेबच राहणार आहेत आणि भविष्यातही तेच राहणार आहेत. तुम्ही कितीही शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न करा, कितीही शकल करण्याचा प्रयत्न करा, शेवटी ठाकरे हेच तुमचे विरोधक राहणार आहेत. याच्यात माझं तरी दुमत नाहीये. भविष्यात तुम्ही ज्या निवडणुका लढणार, महापालिकेच्या लढणार किंवा विधान परिषद असेल, विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील, सगळ्यांमध्ये तुमचा प्रमुख शत्रू भारतीय जनता म्हणून मानत असेल तर ते उद्धव साहेब ठाकरे यांनाच मानणार. त्यांना माहिती यांच्याशिवाय महाराष्ट्रात कोणी आम्हाला हात लावू शकत नाही आणि ती ताकद फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या शिवसेनेत आहे. शिवसैनिकांनो, मग आता काय करायचं? हा शिवसेना पक्ष ज्यांच्या जीवावर आहे तो आहे शिवसैनिक. आणि शिवसैनिक कुणाच्या जीवावर? तो आत्मविश्वासाच्या जीवावर आहे. आत्मविश्वास. आपण सगळ्यांना पुरून उडतो, आपण गुंडे पण अंगावर घेतो, आपण गुंड्यांना म्हणजे बघा, आपण साम आणि दाम आणि दंड आणि भेद सगळं करतो. मग जेव्हा शिवसैनिकांचे हात चालतात तेव्हा ते हात कोणी थांबवू पण शकत नाही आणि शिवसैनिक एकदा का पिसाळला त्याला कोणीच अडवू शकत नाही. मग यांचे सगळे गुंडे फिके पडतात. मग हे सगळं कशाच्या जीवावर? ते आत्मविश्वासाच्या जीवावर. तो आत्मविश्वास खच्ची करायचं काम हा नितेश राणे रोज सकाळी करत असतो. शिवसैनिकांनो, हे लक्षात घ्या, कारण ह्याने काही घाणेरडे शब्द वापरले की शिवसैनिकांना कुठेतरी एक मनामध्ये लागतं आणि त्यांचं हृदय हळवं होतं. तो आत्मविश्वास कुठेतरी कमी व्हायला लागतो आणि हे यांचं उद्देश आहे. ही उगाच सकाळ पत्रकार परिषद घेणं किंवा ते 2-3 पत्रकारांना घेऊन बसवणं. त्यांना, मला माहिती नाही काय कुठून त्यांना काय पत्रकारांना पण काय तिकडून लेनदेन कसली चालू आहे का मला माहित नाही, पण हे बरोबर तिथे पोहोचलेले असतात सकाळी बांग ऐकायला. असो, एकंदरीत वातावरण असं आहे की ह्या सगळ्याचं सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो कुंटाणखाना करून ठेवलाय, ह्याचं सगळ्याचं श्रेय जातं देवेंद्र फडणवीसांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे बिलकुल आवडलेलं नाही. वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून हे सगळं सिद्ध झालंय. वेगवेगळ्या सर्वेमधून कळालंय की महाराष्ट्राच्या जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे. सगळ्या सर्वेमध्ये प्रत्येक वेळी उद्धव साहेब ठाकरे यांना सर्वोच्च स्थान दिलं जातं आणि हे भारतीय जनता पक्ष ओळखून चुकलाय. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ कुठेतरी कमी करायचीच होती.
होती. कुठेतरी महाविकास आघाडी कमजोर करायचीच होती. मग त्यांनी ती अशा प्रकारे करून राष्ट्रवादीला वेगळं करायचा प्रयत्न केला. आता तरीही उरलेली महाविकास आघाडी, शरद पवार साहेब असतील, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, तीही तितकीच मजबूत आहे. मग आता ह्यांचे वेगवेगळे प्रयत्न पुन्हा चालू झालेत. बरं, ह्या सगळ्याचं फलित तुम्हाला कसं कळेल? शेवटी जनता कुणाच्या बाजूने? तुम्ही लाख सांगायचा प्रयत्न कराल, तुम्ही चौकटीत बसवायचा प्रयत्न कराल की सारं आमच्या बाजूने, पण तसं काही नाहीये. या सगळ्याचं उत्तर तुम्हाला निवडणुकांमधून कळू शकतं, तुम्हाला वोटिंगमधून कळेल, आणि ती तुम्ही घ्यायची ताकद तुमच्यामध्ये नाही. तुम्ही निवडणुका घ्या साहेब, घ्या. तुम्हाला एखादी तरी निवडणूक घेऊन दाखवा ज्याच्यामुळे तुम्हाला ती लिटमस टेस्ट तरी कळेल. कारण एक निवडणूक तुम्ही घेतली, तुम्हाला तिकडे पिंपरी चिंचवड, कसबा, मुंबईची अंधेरी पूर्व, तीनही विधानसभेमध्ये काय लागायचा तो झटका लागलाच. बरोबर, तुमच्या हातची जागा गेली कसब्याची. तुमचा आमदार असताना आमदाराचं निधन झाल्यावर सहसा जागा जात नाहीत, ती हातची जागा तुमची जाऊ शकते. चिंचवडची जागा काही फरकाने पडली, तीही आमचा तिथे अपक्ष उभं राहिल्यामुळे ती पडली, किंवा आमचा बंडखोर उभं राहिल्यामुळे पडली. पण जे काही असेल ते सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की शिवसैनिकांनो, ह्या देवेंद्र फडणवीसाच्या ह्या कपटी आणि कूट कारस्थानांचे आपण बळी पडायचं नाही. हे नितेश राणे वगैरे जे सोडलेले आहेत ना सकाळी सकाळी पिंजऱ्यातले पिसाळलेले, यांना इग्नोर करायचं. काही गोष्टी कशा असतात, चाणक्य नीतीमध्ये अगदी मस्त सांगितलेलं आहे. काही गोष्टी अशा असतात त्या जरी इथे जात असल्या ना, त्या इथे ठेवायच्या, पण त्यांना इथून इथे घेऊन यायचं नाही. पण होय, इथून त्याला कधी काढायचं सुद्धा नाही. त्या गोष्टी अशाच ठेवायच्या, आणि वेळ आल्यानंतर शिवसैनिकांनो ह्या सगळ्या गोष्टींचा इमाने इतबारे हिशोब घ्यायचा, आणि तो घ्यायचा. ह्या गोष्टी सोडायच्या नाहीत. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, असाच आपला आत्मविश्वास वर ठेवायचा, आणि तुमच्या माझ्या शिवसेनेला पुन्हा एकदा त्या दिल्लीच्या तख्तावरही आणि या महाराष्ट्राच्या तख्तावरही पुन्हा घेऊन यायचंय. हीच एक प्रेरणा तुमच्या सर्वांकडून मला घ्यायची आहे. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.